जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी मोठ्यापैकी चर्चा ती तयार होत आहे की दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजे। यामध्ये जर बघितलं तर अंबादास दानवेंनी सुद्धा सांगितलेलं होतं की दोन्ही शिवसेना हा एकत्र यायला पाहिजे। त्याचबरोबर अब्दुल सत्तारासह यांनी सुद्धा सांगितलेलं होतं। तर आता मग आपण यामध्ये बघणार आहोत की संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया ही दिलेली आहे आणि त्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे की दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजे किंवा नाही पाहिजे। ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत। राजकीय असो किंवा शेतीविषयक कोणतीही महाराष्ट्रातील बातमी असो किंवा देशातील बातमी असो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आता यामध्ये संजय राऊत काय म्हणतात ही संपूर्ण माहिती आपण सविस्तर बघूया। जर आपण बघितलं तर शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचे काम मित्र पक्ष करत आहे। मग त्या कामाख्याला माहीत आहे भाजप तो विसरलाय की आमची ममता होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे। शिवसेनेचे 2 भाग केले असे सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलेले आहे। मला वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या पाहिजे असे विधान जर आपण बघितलं तर शिवसेना शिंदे गटाचे जे नेते होते आणि माजी मंत्री सुद्धा राहिलेले आहे ते म्हणजे अब्दुल सत्तार यांनी केले आहे। तर दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजे असे मला वाटते, बऱ्याच वेळा वाटते, पण माझ्या एकट्याना वाटून काही अर्थ नाही अशी सुद्धा प्रतिक्रिया ठाकरे गटाचे जे मंत्री आहेत जे ठाकरे गटाचे जे विरोधी पक्षनेता होते अंबादास दानवे यांनी दिलेले आहे। या सगळ्या प्रक्रियेनंतर राजकीय चर्चांना आता वेगळंच उधाण आलेलं आहे। याच दरम्यान दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या विधानावर ठाकरे गटाचे जे खासदार आहेत संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ती बघूया। शिवसेना एकच आहे, 2 शिवसेना असूच शकत नाही। जिथे ठाकरे आहेत तीच शिवसेना हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली आणि त्यांच्या नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहे। त्यांना हे लोक शिवसेना म्हणतायत ती अमित शहा यांची शिवसेना अशी टीका सुद्धा संजय राऊत यांनी केलेली आहे। तसेच ज्यांचा स्वाभिमान झाला असेल त्यांनी भाजपाच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव झाली आहे असे सुद्धा म्हटले आहे। त्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी असे सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलेले आहे। अब्दुल सत्ताराच्या विधानावर संजय राऊत काय म्हणाले आता आपण ते बघूया। तुम्ही आणि तुमचे नेते भाजप बरोबर काय केलात? आज तुम्ही आणि तुमचे नेते भाजप बरोबर घरगडी म्हणून काम करत आहेत, ही भूमिका का स्वीकारली त्यावर आधी भाष्य करा आणि तुमच्या नेत्यांना सांगा असे संजय राऊत यांनी म्हटले। भाजपासोबत जर आपण म्हटलं जाणं म्हणजे महाराष्ट्राची बेईमानी, महाराष्ट्राला खड्ड्यात घालणं आहे। अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या नेतृत्वाला सांगावं, त्यावर जाहीरपणे भूमिका व्यक्त केली पाहिजे अशा शब्दात संजय राऊत यांनी अब्दुल सत्तार यांच्या ज्या प्रतिक्रिया होती त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे आता आपण ते समजून घेऊया। अब्दुल सत्तार काय म्हटले होते? ठाकरेचे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबतची इच्छा व्यक्त केलेली असताना दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महायुतीबद्दल मित्र असलेल्या भाजपवर गंभीर असे आरोप केलेले आहे। त्यांनी सांगितलेले आहे की महायुतीमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला आहे, शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचे काम भाजप करत आहे असल्याचा आरोप सुद्धा अब्दुल सत्तार यांनी केलेला आहे। अब्दुल सत्तार असे म्हणतात की केवळ एवढंच नव्हे तर एकेकाळच्या भाजप मित्र राहिलेल्या ममता बॅनर्जीचं सुद्धा त्यांनी उदाहरण देत भविष्यात काळजी घेण्याचे आवाहन देखील अब्दुल सत्तार यांनी केलेले आहे। शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे दात नसलेले वाघ असे सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलेले आहे। शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी ही भाजपाला सोडून जाणार नाही। अजितदादा हे असे एकमेव नेते होते ज्यांनी भाजपला सोडलं असतं, कारण 2029 मध्ये अजितदादा हे मुख्यमंत्री झाले असते। मात्र आता असं धाडस कोणीही करणार नाही, कारण शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी दात नसलेले वाघ आहेत जे फक्त गुरगुर करू शकतात आणि दात नसलेले वाघ फक्त गुरगुरतात अशी सुद्धा त्यांची अवस्था सत्तेसाठी आहे। आम्ही मात्र जनतेच्या प्रश्नासाठी अस्वस्थ आहोत असे सुद्धा शरद पवार गटाचे जे आमदार आहेत रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे त्यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। ही होती संपूर्ण माहिती की संजय राऊत यांचं काय म्हणणं आहे, दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजे किंवा नाही यायला पाहिजे आणि दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी काय करावे यावर संजय राऊत यांनी स्पष्ट असे मत त्यांचेच दिलेले आहे। तर माहिती कशी आवडली असल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही सांगा दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजे का, कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।